विचार करा, वर्षानुवर्ष उन्हातानात शेतात राबणारी घरची लक्ष्मी, जिच्या कष्टावर संपूर्ण शेती उभी असते. पण जेव्हा मालकी हक्काचा प्रश्न येतो तेव्हा त्या जमिनीवर तिचा कोणताही कायदेशीर हक्क नसणे ही किती मोठी शोकांतिका आहे. होय, आणि पिढ्यानपिढ्या हेच चालत आलं आहे. अगदी खरंय. पण आता यात एक क्रांतिकारी बदल झाला आहे, ज्यामुळे कुटुंबातील महिला थेट सातबाऱ्यावर मालक बनणार आहेत, आणि तेही अगदी मोफत. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण पुढे व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. नक्कीच. आज आपण पाहणार आहोत की पत्नीला सातबाऱ्यावर सहहिस्सेदार कसं बनवायचं. बरोबर. सोबतच महाराष्ट्र महसूल संहितेअंतर्गत कायदेशीर प्रक्रिया काय आहे, महसूल अधिकारी आणि कर्मचारी कोणत्या चुका करतात आणि त्या कशा दुरुस्त करायच्या हेही आपण पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, कारण ही चर्चा आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. जमिनीचा हक्क हा केवळ कागदावरचा विषय नाहीये, तर तो जगण्याच्या अधिकाराशी जोडलेला आहे. अगदी 100%. आणि आजच्या या चर्चेची सुरुवात मला एका आधीच्या व्हिडिओवरील कमेंट्सचा संदर्भ देऊन करायची आहे. कालच मी कमेंट्स वाचत होतो. तिथे एका ताईंनी खूप भावनिक प्रश्न विचारला होता. त्या म्हणाल्या की नवऱ्याच्या मृत्यूनंतर किंवा कुटुंबात जर काही वाद झाले तर या शेत जमिनीवर पत्नीचा नेमका काय हक्क राहतो? का नेहमी तिला रिकाम्या हाताने घराबाहेर पडावं लागतं? मग तो प्रश्न जितका भावनिक आहे ना, तितकाच तो आपल्या सिस्टमच्या त्रुटींकडे बोट दाखवणारा आहे. पूर्वीची पद्धत जर तुम्ही पाहिली तर शेतजमीन ही परंपरेने फक्त कुटुंबातील पुरुषाच्याच नावावर नोंदवली जायची. हो, म्हणजे शेतात राबणारी महिलाच असते जास्त करून. अगदी बरोबर. पण बँकेतून कर्ज काढायचं असेल, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा साधं बियाणं आणि खतं मिळवायची असतील, तरीही या महिलांना कोणताही स्वतंत्र कायदेशीर हक्क नव्हता, कारण कागदावर त्यांचं अस्तित्वच नव्हतं. अरे बापरे. इथे एक अतिशय महत्त्वाची क्विक फॅक्ट सांगते. देशातील कृषी क्षेत्रात जवळपास 80% कामगार या महिला आहेत. पण जमिनीच्या मालकीचा विचार केला तर केवळ 12 ते 14% महिलांच्या नावावर जमीन आहे. म्हणजे 80% कामगार आणि मालकी फक्त 12%? ही खूप मोठी पोकळी आहे. हो ना. आणि जेव्हा कुटुंबात मतभेद होतात किंवा दुर्दैवाने घटस्फोटाची वेळ येते, तेव्हा या महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य पूर्णपणे धोक्यात येतं. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं काहीच नसतं. पण म्हणूनच मला वाटतं महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाची जी लक्ष्मी मुक्ती योजना आणली ती एका मोठ्या आशेचा किरण आहे. म्हणजे जसं एखाद्या गाडीला चालवण्यासाठी 2 चाकांना समान महत्त्व असतं, तसंच शेतीतही पती पत्नीला समान हक्क देणारी ही योजना आहे. अगदी अचूक उदाहरण दिलत तुम्ही. आणि ही कोणतीही तात्पुरती किंवा केवळ घोषणाबाजी करणारी योजना नाहीये. या योजनेला भक्कम कायदेशीर आधार आहे. अच्छा, म्हणजे कायद्यात तशी नोंद आहे? हो, तर महाराष्ट्र महसूल संहिता 1966, ज्याला आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणतो, या कायद्याच्या कलम 149 आणि कलम 150 अंतर्गत सातबाऱ्यावर पत्नीचं नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवण्याची ही अधिकृत कायदेशीर तरतूद आहे. क्या बात आहे. म्हणजे आता घरची लक्ष्मी केवळ काम करणारी राहत नाही, तर ती त्या जमिनीची कायदेशीर मालक बनते. पण आता बघा, जेव्हा आपण कायद्याची आणि सातबाऱ्यावर नाव लावायची गोष्ट करतो तेव्हा समाजात एक मोठा गैरसमज आहे. कोणता गैरसमज? लोकांना वाटतं की सातबाऱ्यावर नाव लावायचं म्हणजे खूप मोठा खर्च आला, स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार, रजिस्ट्रेशनचा खर्च येणार, वकिलांच्या फेऱ्या माराव्या लागणार. हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आज मोडून काढायचा आहे. मी अतिशय स्पष्टपणे सांगते की या प्रक्रियेसाठी 1 रुपयाही खर्च येत नाही. 1 रुपयाही नाही? अजिबात नाही. शासनाने आणि महसूल विभागाने स्पष्ट केले की लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीचे नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी कोणतीही म्युटेशन फी किंवा कोणतेही सरकारी शुल्क आकारलं जात नाही. ही योजना 100% मोफत आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण अशी माहिती सहसा कोणी इतक्या सविस्तरपणे सांगत नाही. पण आता मला सांगा, कागदावर नाव आलं पण जमिनीवर म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात याचा काय परिणाम होतो? हे सहहिस्सेदार म्हणजे नेमकं काय? हा खूप कळीचा मुद्दा आहे. सहहिस्सेदार म्हणजे फक्त नावापुरती नोंद नाही, तो एक विशेषाधिकार आहे. एकदा का पत्नीचं नाव सातबाऱ्यावर लागलं की त्या जमिनीचे सर्व कायदेशीर व्यवहार तिच्या संमतीशिवाय होऊ शकत नाहीत. म्हणजे तिच्या सहीशिवाय पानही हलणार नाही? अगदी बरोबर.
पती तिच्या संमतीशिवाय ती जमीन कोणाला विकू शकत नाही, बँकेत गहाण ठेवून कर्ज काढू शकत नाही किंवा त्या जमिनीची वाटणीही करू शकत नाही. म्हणजे ही महिलांसाठी किती मोठी आर्थिक सुरक्षा आहे. समजा पतीने रागाच्या भरात किंवा व्यसनाच्या आहारी जाऊन जमीन विकण्याचा निर्णय घेतला तरी तो तसं करू शकणार नाही. होय, आणि या सुरक्षेसोबतच आर्थिक फायदेही खूप मोठे आहेत. इथे दुसरी क्विक फॅक्ट सांगते, जेव्हा 7/12वर दोघांची नावे असतात तेव्हा सरकारी अनुदानाचा फायदा दुप्पट होऊ शकतो. तो कसा काय? PM किसान योजना, कुक्कुटपालन व्यवसाय किंवा महिला किसान योजनांसारख्या अनेक योजना आहेत जिथे महिलांच्या नावावर जमीन असल्यास प्राधान्याने अनुदान मिळतं. तसंच बँकांमधून शेतीसाठी स्वतंत्र कर्ज मिळवणं अतिशय सोपं होतं. हे तर खरोखरच खूप फायद्याचं आहे. पण इथे मला थोडं थांबायचं आहे. आपण कायद्याचे फायदे पाहिले, पण प्रत्यक्ष तलाठी कार्यालयात काम होताना खूप अडचणी येतात. महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या प्रक्रियेत काय चुका करतात आणि त्या कशा दुरुस्त करायच्या? हो, हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. बरेचदा काही तलाठी किंवा मंडल अधिकारी जाणीवपूर्वक वेळखडूपणा करतात. हो, आज साहेब नाहीत, उद्या या, असं नेहमी ऐकायला मिळतं. होय, आणि कधी कधी तर बेकायदेशीरपणे पैशांची मागणी केली जाते. पण इथे नागरिकांनी आपला कायदा समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्र महसूल संहिता 1966 अंतर्गत ही प्रक्रिया जास्तीत जास्त 15 ते 30 दिवसात पूर्ण करणं अधिकाऱ्यांवर कायदेशीररित्या बंधनकारक आहे. अच्छा, म्हणजे त्यांना एक ठराविक मुदत दिलेली आहे. हो ना, आणि जर त्यांनी काम केलं नाही तर तुम्ही तहसीलदारांकडे लेखी तक्रार करू शकता. आता यात 2 तांत्रिक शब्द येतात, नमुना 6 आणि नमुना 7. हो, हे शब्द खूपदा ऐकलेत, पण हे नेमकं काय असतं? सोपं करून सांगते. नमुना 6 म्हणजे फेरफार नोंदवही. जेव्हा तुम्ही तलाठी कार्यालयात अर्ज देता तेव्हा तलाठी त्याची पहिली नोंद या नमुना 6 मध्ये घेतो. हा एक प्रकारचा प्रस्ताव असतो. ओके, म्हणजे ही पहिली पायरी आहे. बरोबर. त्यानंतर 15 दिवसांची नोटीस निघते. कोणाला आक्षेप नसेल तर मंडल अधिकारी मंजुरी देतात आणि ही मंजुरी मिळाल्यावर तो बदल नमुना 7 मध्ये म्हणजेच आपल्या मुख्य सातबाऱ्यावर दिसू लागतो. नमुना 7 हे आपलं फायनल प्रॉपर्टी कार्ड आहे. आता अगदी स्पष्ट झालं. पण यावर आणखी एक गैरसमज असा आहे की अनेकांना वाटतं ही योजना फक्त वादग्रस्त जमिनींसाठीच किंवा घटस्फोटित महिलांसाठीच आहे. हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. उलट ही योजना सुखी कुटुंबांसाठीच जास्त महत्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे स्वेच्छेची आहे. पती आणि पत्नी दोघांचीही सहमती असणं आवश्यक आहे. आणि जर जमीन आधीच वादग्रस्त असेल तर? जर कोर्टात केस चालू असेल किंवा ती जमीन सरकारी अथवा वन विभागाची असेल तर अशा जमिनीवर सहहिस्सेदार म्हणून नाव लावण्यासाठी केलेला अर्ज थेट नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे ही योजना फक्त स्पष्ट आणि स्वच्छ मालकीच्या जमिनींसाठी आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता ज्यांना ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यांच्यासाठी ती चेकलिस्ट थोडक्यात सांगा. नक्कीच. ही साधी 5 टप्प्यांची चेकलिस्ट आहे. टप्पा 1, गावातील तलाठी कार्यालयात जाणे. टप्पा 2, पती आणि पत्नीने मिळून नमुना 6 आणि नमुना 7 मध्ये बदल करण्यासाठीचा अर्ज भरून देणे. आणि कागदपत्रे कोणती लागतील? तोच आपला टप्पा 3 आहे. अर्जासोबत दोघांचे आधार कार्ड, जुना 7/12, रेशन कार्ड जोडणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसेवक किंवा पोलीस पाटील यांचं वैवाहिक संबंधाचं प्रमाणपत्र जोडणे. 1 मिनिट, या ग्रामसेवक प्रमाणपत्राची एवढी काय गरज आहे? हा अतिशय महत्त्वाचा कायदेशीर दुवा आहे. ग्रामीण भागात अनेकदा विवाहाची रीतसर नोंदणी झालेली नसते. त्यामुळे खोट्या दाव्यांना आळा घालण्यासाठी हे प्रमाणपत्र महाराष्ट्र महसूल संहितेच्या तरतुदींनुसार सक्तीचे आहे. अच्छा, म्हणजे फसवणूक होऊ नये म्हणून. दिवसांची प्रतीक्षा करणे. आणि शेवटचा टप्पा 5, मंजुरी मिळाल्यावर महाभूमी पोर्टलवरून नवीन 7/12 मिळवणे. खूपच छान आणि सोपी पद्धत आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेचा एक वेगवान रिकॅप करूया. आज आपण पाहिलं की लक्ष्मीमुक्ती योजनेचा मूळ उद्देश महिलांना कायदेशीररित्या सक्षम करणं हा आहे.
होय. आणि महाराष्ट्र महसूल संहिता 1966 अंतर्गत पत्नीला सहहिस्सेदार बनवण्याची ही पूर्णपणे मोफत प्रक्रिया आहे. बरोबर. आपण नमुना 6 आणि नमुना 7 यातील फरक पाहिला, तसेच तलाठी कार्यालयातील अडचणींवर कशी मात करायची हेही समजून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना कुटुंबात समानता आणते. अगदी 100%. आता पुढील व्हिडिओसाठी कोणत्या महसूल विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट्समध्ये नक्की सुचवा. तसेच अशाच नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम व व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक खाली दिलेली आहे. आणि हो, माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.